नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, जी पौर्णिमेची तिथी आहे तर ती तिथी असते लक्ष्मीकारक तिथी. म्हणजे पौर्णिमेची जी पूजा आहे किंवा पौर्णिमेची जी तिथी आहे तर ती लक्ष्मी मातेला आणि विष्णू भगवानांना समर्पित असते. आणि जिथे लक्ष्मी मातेची पूजा आली तर त्या पूजेमध्ये किंवा त्या तिथीला किंवा त्या वाराला बघा, जितका जास्त होईल तितका जास्त हळदीचा वापर आपल्याला करायचा आहे. कारण लक्ष्मी मातेला हळद अतिप्रिय आहे आणि पौर्णिमेची जी तिथी आहे तर ती लक्ष्मीकारक तिथी आहे. म्हणून मग बघा, प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये ना हळदीच्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची. आता बऱ्याच लोकांना वाटेल की फरशी पिवळी होणार नाही का म्हणून. तर अजिबात पिवळी होत नाही. उलट बघा, फरशीवर जे काही लहान सहान जीवजंतू असतात तर ते सगळे दूर होतात. तर त्यामुळे गुरुवारच्या दिवशी किंवा मग महिन्यातून एक दिवस पौर्णिमेच्या दिवशी हळदीच्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची. सोबतच उंबरठ्यावर बघा हळदीचं जे लेपन आहे तर ते सुद्धा करून घ्यायचं. उंबरठ्यावर जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो तर त्यावेळेला बघा, आपला जो उंबरठा आहे तर त्याची ना सकारात्मक जी ऊर्जा आहे तर ती आणखी जास्त सक्रिय होते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, पौर्णिमेची तिथी जी असते तर ती लक्ष्मीकारक तिथी असते. लक्ष्मी मातेला हळद अतिप्रिय असते. म्हणून मग जितका जास्त होईल तितका जास्त हळदीचा वापर आपल्याला या तिथींमध्ये करायचा असतो. बरं, आता या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो तर त्यामागे काही म्हणजे सत्य आहे की उगाचच आपण म्हणजे या ज्या गोष्टी आहेत तर त्या खरंच तितक्या महत्त्वाच्या आहेत की उगाचच असंच वेस्ट ऑफ टाईम आणि वेस्ट ऑफ मनी आहेत. तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या खरंच तितक्याच महत्त्वाच्या असतात. म्हणजे बघा, आपल्या जीवनामध्ये अध्यात्माला किती महत्त्व आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे. आणि आता बघा, जसजसे आपले म्हणजे नवीन नवीन पिढ्या येत जातात किंवा आता जी सध्याची स्थिती आहे तर याच्यामध्ये बघा, प्रत्येकाचा जो कल आहे ना तर तो पूजापाठीकडे ना जास्तच वळत आहे. म्हणजे अर्थातच आपल्या जीवनामध्ये अध्यात्म जे आहे तर तो प्रत्येक व्यक्ती सामील करून घेण्याचा प्रयत्न करतो. तर काहीतरी त्यामागे कारण असतं, शास्त्रीय कारण असतं, धार्मिक कारण असतात. म्हणजे उगाचच जी पूजापाती आहे किंवा ज्याही आपण रोज सकाळच्या पूजेमध्ये जे काही रिच्युअल्स करतो तर ते उगाचच नाही किंवा वेस्ट ऑफ टाईम किंवा वेस्ट ऑफ मनी नाही. प्रत्येक गोष्टीचं काय ना काय असं शास्त्रीय कारण असतं. तर या विषयावर आपण समोर बोलणारच आहोत. पण आज ना गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेचे बघा, म्हणजे प्रत्येकाचे आपापले गुरु असतात आणि जीवनामध्ये गुरु असणे हे खूप महत्त्वाचे आहे. कोण्या व्यक्तीला आपण गुरु करतो किंवा जे कोणी देव असतात, ज्या मूर्त्या असतात देवांच्या, तर आपण त्यांना गुरु करतो. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी असे गुरु असतातच. तर माझ्यासाठी माझे जे महादेव आहेत, जे भोलेनाथ आहेत, तर माझ्यासाठी तेच गुरुस्थानी आहेत. एक आपण म्हणतो ना की तेच बंधू, तेच सखा, तेच इष्ट. तर माझ्यासाठी माझे जे महादेव आहेत तर तेच सर्वस्व आहेत. तर तेच बघा, जे आदियोगी असतात महादेव, तर त्यांचे एक छोटासा ना स्टॅच्यू माझ्याकडे आहे. म्हणजे एक पितळेची मूर्तीसुद्धा आहे, पण त्यामध्ये सगळा शिवपरिवार आहे. तर ही जी मूर्ती आहे तर ती माझ्याकडे सिंगल फक्त एक महादेवांची मूर्ती आहे. तर त्यांनाच मस्त छान असा गंगाजलाने आणि पाण्याने अभिषेक घातला आणि त्यांनाच गुरुस्थानी मानून नारळ पान जे आहे तर ते मी अर्पण केलेलं आहे. आणि अगदी अशी इथे जी छोटीशी पूजा आहे तर ती ठेवलेली आहे. तर चला, आता जो आपला मेन विषय होता की या सगळ्या गोष्टी आपण का बरं करतो. तर बघा, उंबरठ्याचं जेव्हा आपण पूजन करतो तर उंबरठ्याची जी शक्ती आहे तर ती इतकी मजबूत होते. म्हणजे रोजच्या रोज आपण उंबरठ्याचं पूजन करतो तर त्याची जी शक्ती आहे, त्याचा जो ऑरा आहे तर तो इतका मजबूत होतो की आपल्या घरामध्ये वाईट साईड ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रवेश करत नाहीत. आणि कुठलीही बाधा म्हणा किंवा ज्या अशा काही गोष्टी असतात ज्याच्याने आपलं अनिष्ट होणार असेल तर त्या गोष्टीपासून आपलं जे घर आहे तर ते सुरक्षित राहतं. म्हणजे एकंदरीत उंबरठ्या पूजनाचं जे महत्त्व आहे तर ते खूप असतं. कारण आपल्या घराची जी चौकट आहे तर त्यातूनच ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. आणि अशा वेळेला बघा, जेव्हा आपण रोजच्या रोज उंबरठा पूजन करतो
तर आपला जो उंबरठा आहे तर तो इतका मजबूत होतो आणि इतका शक्तिशाली होतो की त्यातून ज्याही वाईट साईड गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घराचं जे आहे तर ते रक्षण होते. त्यासाठी म्हणून रोज उंबरठा पूजन करणे खूप महत्त्वाचे असते. दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जो आपण दिवा लावतो किंवा गॅस शेगडीची पूजा करतो तर ते सुद्धा उगाच नाही. आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या परिवारावर राहावा. माता अन्नपूर्णेची जी कृपादृष्टी आहे तर ती आपल्या परिवारावर राहावी. तर यासाठी म्हणून आपण आपल्या गॅसच्या शेगडीची किंवा स्वयंपाकघराची जी आहे तर ती पूजा करतो. बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल की जिथे मोठे मोठे कार्यक्रम होतात त्यावेळेला आधी गॅस शेगडीची पूजा केली जाते. अर्थातच इनडायरेक्टली आपण माता अन्नपूर्णेची पूजा करतो आणि तिची कृपादृष्टी आपल्यावर राहावी. आपण जे अन्न बनवतो तर त्यातून सगळ्यांना म्हणजे फायदाच व्हावा, त्यांचं स्वास्थ्य उत्तम राहावं. तर या गोष्टीसाठी म्हणून किंवा जे काही आपल्याला म्हणजे अन्नातून चांगलेच चांगले पोषक तत्त्व मिळतात तर त्या गोष्टीची कृतज्ञता म्हणून आपण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेची जी आहे तर ती पूजा करतो. सोबतच तुळशी पूजन, सूर्यनारायणाला अर्घ्य देणे, तर या सगळ्या गोष्टींमागे सुद्धा काय ना काय असं कारण असतं. सूर्याला जेव्हा आपण अर्घ्य देतो तर त्यावेळेला बघा आपल्याला सूर्यासारखं तेजस्वी जीवन मिळतं, सूर्यासारखी शक्ती मिळते आणि या पृथ्वीवर बघा सूर्य आणि चंद्र हे दोनच देव आपल्याला बघायला मिळतात. बाकी सगळ्या गोष्टी आपण देवांच्या ऐकलेल्या आहेत पण सूर्यदेव आणि चंद्रदेव आपण वास्तवामध्ये बघतो. सोबतच तुळशीपूजन का बरं करतात तर हे सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे तुळशी माता जी आहे तर ती लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. तर त्यामुळे आपल्याला तुळशीची पूजासुद्धा करायची आहे. तर या ज्या सगळ्या गोष्टी आपण करतो तर त्या उगाच नाही, त्यामध्ये काहीतरी लॉजिक असतं आणि काहीतरी शास्त्रीय कारण असतं. तर चला असो, म्हणजे या ज्या गोष्टी आपण करतो तर त्या का बरं करतो किंवा त्या किती महत्त्वाच्या आहेत तर हेच मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगायचं होतं. तर आज बघा गुरुपौर्णिमा होती. बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर करत असते, बऱ्याच ताईंना माहितीसुद्धा असेल जे रेग्युलर माझी ब्लॉग बघतात त्यांना, की प्रत्येक पौर्णिमेला अशा प्रकारे सत्यनारायणाची एक छोटीशी पूजा मी करते. तर तीच मी इथे आज करून घेतली आणि ही सुद्धा जी पूजा आहे तर ती खरंच खूप शक्तिशाली आहे. तर प्रत्येक पौर्णिमेला ही पूजा मी करते. तर चला, अशी झाली आजची गुरुपौर्णिमेची पूजा. आणि सगळ्यात आधी तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसा तर बघा हा जो व्हिडिओ आहे ना तर तो उद्याला येणार आहे तुम्हाला, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येणार आहे. पण तरीही सुद्धा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा जी काही इतकी ही पूजापाठ आपण करतो किंवा देवाधर्माचं जे काही इतकं करतो तर ते खरंच महत्त्वाचं आहे की आपण उगाचच करतो की वेस्ट ऑफ टाईम आहे हे. म्हणजे बऱ्याच लोकांना बघा असं वाटत असेल की काय उगाच इतकं सगळं हे तामझाम असतं, म्हणजे उंबरठा पूजन म्हणा, शेगडीची पूजा म्हणा किंवा ज्या काही एक्स्ट्राच्या पूजा वगैरे असतात तर या सगळ्या गोष्टी वेस्ट ऑफ टाईम किंवा म्हणजे उगाच असं काहीतरी एक्स्ट्राचं तामझाम असं वाटत असेल. पण असं नसतं. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर यामागे खरंच एक काहीतरी लॉजिक असतं आणि त्यातून काहीतरी आपल्या जीवनामध्ये ना चांगलं होत असतं. असं नाही की जेही पूजापाठी आपण करतो किंवा ज्याही अशा विशेष पूजा येत असतील किंवा दैनंदिन पूजेमध्ये सुद्धा आपण उंबरठा पूजन करतो, शेगडीची पूजा करतो, तुळशी पूजन करतो. तर या गोष्टी आपण करतो तर या व्यर्थ आहेत की त्यातून आपल्याला खरंच काहीतरी मिळतं, त्यातून काहीतरी फायदा होतो, त्यातून काहीतरी चांगलं घडतं का? तर हो, खरंच घडतं. आणि या ज्या गोष्टी आहेत तर त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. बघा जेव्हा आपल्या इथे ना म्हणजे वास्तुपूजन वगैरे होतं तर त्यावेळेला ना एक रिच्युअल्स असतो उंबरठा पूजण्याचा, दहेरी पूजन ज्याला आपण म्हणतो. तर त्यावेळेला बघा सगळ्यात आधी ना उंबरठ्याचं पूजन केलं जातं. का? याच्यासाठी की आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या दाराच्या चौकटीतूनच येतात आणि त्या दाराची जी चौकट आहे तर ती इतकी मजबूत असावी की वाईट साईड गोष्टींना आपल्या घरामध्ये प्रवेश मिळू नये. तर त्यासाठी म्हणून आपण जेव्हा वास्तुपूजन होतं तर त्यावेळेला दहेलीच पूजनसुद्धा होतं किंवा ज्यावेळेला आपण घर बनवतो तर त्यावेळेला बघा दहेरी पूजनसुद्धा होतं. तर त्याचं महत्त्व तेच असतं की आपल्या घरामध्ये वाईट साईड गोष्टींचा प्रवेश होऊ नये. आणि रोजच्या रोज जेव्हा आपण पूजा करतो आणि रोज जर अशा गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतील, रोजच्या रोज जर आपण उंबरठा पूजन करत असेल तर आपल्या उंबरठ्याचा जो ऑरा आहे तर तो इतका मजबूत होतो, आपल्या दाराची जी चौकट आहे ती इतकी मजबूत होते की आपल्या घरामध्ये वाईट साईड गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रवेश करत नाहीत.
त्यानंतर गॅस शेगडीची पूजा. आता याचं काय महत्त्व, तर त्याचं महत्त्व असं, आपल्या किचनमध्ये ना अन्नपूर्णा देवीचा वास असतो. आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो. जेव्हा कधी खूप मोठा कार्यक्रम आपल्या घरी होतो आणि जेवणाची जेव्हा आपण व्यवस्था करतो, तर आचारी लोक सगळ्यात आधी आपल्याला शेगडीची पूजा करायला लावतात. का बरं करायला लावतात, त्याचं काय कारण आहे, तर त्याचं कारण असं की अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्या जेवणावर असावा. आपल्या घरी जे अन्न शिजत आहे, मोठ्या कार्यक्रमांमध्ये जे अन्न शिजत आहे, तर त्यातलं अन्न कमी पडू नये, तर या उद्देशाने म्हणून आपण सगळ्यात आधी अन्नपूर्णा मातेचं स्मरण करतो, अन्नपूर्णा मातेची पूजा करतो. तर रोज जेव्हा आपण गॅस शेगडीची पूजा करतो, तर त्याचा अर्थसुद्धा असाच की हे अन्नपूर्णा माता, तुझा आशीर्वाद माझ्या परिवारावर सदैव राहू दे. जे अन्न या स्वयंपाकघरामध्ये शिजतं, तर त्यातून सगळ्यांचं स्वास्थ्य उत्तम राहू दे, घरामध्ये अन्नधान्याची कमी पडू नये. तर या उद्देशाने आपण रोज अन्नपूर्णा म्हणजे स्वयंपाकघरामध्ये शेगडीची पूजा करतो. सायंकाळला तिथे दिवा लावतो. अर्थातच आपण अन्नपूर्णा मातेची रोज पूजा करतो. तुळशी पूजा तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तुळशी ही माता लक्ष्मीचा अवतार आहे आणि तुळशी पूजन हे प्रत्येक घरामध्ये झालंच पाहिजे. आणि दैनंदिनची देवपूजा आहे, तर ते सुद्धा तुम्हाला माहितीच आहे की दैनंदिन देवपूजा आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे. कारण बघा, देवाने आपल्याला इतकं सगळं काही दिलेलं आहे आणि त्या गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून, किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये, आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट घडू नये, किंवा जर वाईट घडतही असेल तर त्यातून निघण्याची, ते दुःख सहन करण्याची शक्ती आपल्याला देवाकडून मिळते. तर यासाठी म्हणून आपण देवाची जी आहे तर ते पूजा करत असतो. तर अशा सगळ्या गोष्टी असतात, जे काही असे रिच्युअल्स आपण करतो, ज्या काही पूजापाठ आपण करतो, तर त्या कधीही व्यर्थ जात नाहीत आणि यांचं धार्मिक महत्त्वसुद्धा आहे, वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे. असं नाही की विज्ञान देवाधर्माला किंवा पूजापातीला मानत नाही, म्हणून वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे. तर अशा पद्धतीने या ज्या सगळ्या आपण गोष्टी करतो, तर त्या वेस्ट ऑफ टाईम किंवा वेस्ट ऑफ मनी नसतात, म्हणजे त्या फायद्याच्याच असतात आपल्या आणि चांगल्यासाठीच असतात. तर चला, अशी आजची ना सत्यनारायणाची पूजा झाली आहे. गुरुपौर्णिमा होती आज. माझ्यासाठी जे माझे गुरु आहेत, माझे सखा आहेत, माझे बंधू आहेत, तर ते माझ्यासाठी माझे महादेव, तर त्यांना मी गुरुस्थानी मानते. तर नारळ पान जो काही आहे, तर तो आज महादेवांना मी अर्पण केलेला. आणि गुरुपौर्णिमेला तसाही ना जो नारळ आहे, तर तो मी प्रत्येक पौर्णिमेला फोडतेच. आणि त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा असते, तर ती पूजासुद्धा आज झाली. तर एकंदरीत सगळं छान झालं. थोडासा वेळ झाला, पण पूजा वगैरे सगळी छान झाली. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.